नमस्कार, जान्हवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी डाळ कांदा बनवणार आहे। तर त्यासाठी या ठिकाणी मी 2 वाटी हरभऱ्याची डाळ 1-5 तास भिजवून घेतली। डाळ जास्त वेळ भिजवून घेतली की शिजायला सोपी जाते। डाळ कांदा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 4-5 मोठे कांदे चिरून घेतले, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर आणि मसाला: काळा मसाला अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, हळद, थोडीशी अंबारी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घेतले। चला तर मग फोडणी देऊन घेऊयात। तेल घेतलेलं आहे 1 चमचा, मोठा चमचा घेतलाय ते। अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया, मोहरी, ब्राउन कलर येऊ द्यायचा आहे लसणाला, कढीपत्ता, कांदा टाकून घेऊया। कांदा कमी गॅसवरती ब्राउन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही कोणतीही उसळ किंवा डाळ कांदा बनवणार असाल तर त्यासाठी कांद्याचं प्रमाण नेहमी जास्त ठेवायचं, कारण कांदा जास्त वापरल्यामुळे उसळ किंवा डाळ कांदा खूप छान टेस्ट येते। आज मी डाळ कांद्यासोबत तांदळाची भाकरी बनवली आहे। खूप छान लागते तांदळाची भाकरी। हलकासा ब्राऊन कलर यायला सुरुवात झाली आहे। यात आता मसाले टाकून घेऊयात। रोज रोज एकसारखीच भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो, तर अशा वेळेस तुम्ही कोणतीही डाळ असू द्या, मटकीची डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ, तूर डाळ, तुम्ही अशा प्रकारे डाळ कांदा बनवू शकता। एक अर्धा ग्लास पाणी टाकून घेते, जेणेकरून हे मसाले आणि कांदा छान शिजला जातो। 1-2 मिनिटं झाकण ठेवून घेऊया। मसाला आणि कांदा छान वाफवलेला आहे। यामध्ये डाळ टाकून घेऊयात। कोथिंबीर टाकून घेऊयात थोडीशी। तुम्ही डाळ कांदा बनवता का? आणि हो, बनवत असाल तर कसा बनवता तेही नक्की कमेंट करून सांगा। 5 मिनिटं झाकण ठेवून घेऊया। छान डाळ कांदा शिजला आहे। डाळ कांदा तयार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।